अकल्प आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य पावे तया कुळा अकल्प आयुष्य पावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया अकल्प आयुष्य
असो सुखी असो सुखी असो सुखी असो सुखी असो सुखी असो सुखी ही संत मंडळी
कल्पायुष्य भावे तया गुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा बारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो गोने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो गोने काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला अकल्पायुष्य भावे तया गुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो गोने काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हे दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथना विचारू त्यांच्या कृपादाने कथना विचारू त्यांच्या कृपादाने हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथना विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्रणीणाम्बुदाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षणीरतीरधीर पक्षि लक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि करदमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यप षट्पदैः द्रुतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदैः रविन्दुरन्ति देवदेव राजकर
नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपण देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावणी आद्यैद्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसावुनंदं। जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग हा पंढरपूर निवासी भगवंताचे लाडके भक्त भक्ती क्षेत्रामध्ये जे 5 गुण महत्वाचे आहेत त्या 5 गुणांमध्ये भक्ती या गुणाने ज्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे असे भक्ती संपन्न असणारे श्री नामदेव महाराजांचा भगवंताकडे प्रार्थना करणारा मागणी मागणारा 4 चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला विठ्ठल। अभंगातून श्री नामदेव महाराज देवाकडे मागणी करतात। अभंगामध्ये 4 चरण आहे आणि 4ही चरणामध्ये मागणी आहे, पण 4ही चरणातला मागणीचा विषय वेगळा वेगळा आहे। 4ही चरणात मागणीच आहे, पण प्रत्येक चरणातली मागणी वेगळी आहे। पहिल्या चरणात नामदेव महाराजांनी मागणी मागितली ती आयुष्याविषयी, दुसऱ्या चरणात मागणी मागितली ती सुखाविषयी, तिसऱ्या चरणात मागणी मागितली नीरव अहंकाराविषयी आणि चौथ्या चरणात मागणी मागितलेली कल्याणाविषयी विठ्ठल। आयुष्याविषयी सुखाविषयी नीरव अहंकाराविषयी आणि कल्याणाविषयी नामदेव महाराजांनी मागणी मागितलेली असावी का आयुष्याविषयी मागणी मागितली आणि हा आयुष्याविषयीचं चिंतन करणारा अभंग आज आपण चिंतना करता का घेतला निमित्त सगळ्यांना माहिती आहे। आज या कातोरे कुटुंबाचा नवे नवे संपूर्ण नागापूर बोलेगाव नवे नवे सगळेच आपले वारकरी नवे नवे पायदिंडी सोहळ्यातील सगळा भाऊ परिवार या सगळ्या परिवाराचा असणारा लाडका नातू हरिभक्त परायण चिरंजीव श्लोक प्रल्हाद कातोरे हरिभक्त परायणच म्हणायचं मग माळ आहे त्याच्याकडे। त्याचा आज द्वितीय वाढदिवस आहे, दुसरा जन्मदिवस आहे आणि त्याच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपला अधिकार नाही भगवंताकडे मागण्याचा, तेवढी पात्रता नाही आपली। आपल्याला देवाकडे श्लोक विषयीच्या आयुष्याची मागणी मागायची आहे, पण ती मागणी मागावी एवढी पात्रता आपली नाही, आपला अधिकार नाही। मग मागणी तर मागायचीच आहे, आयुष्य तर मागायचंच आहे, पण नामदेव महाराजांचे शब्द घेऊन देवाकडे मागणी मागायचे म्हणून अभंग चिंतना करता घेतला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। कारण देवापर्यंत पोहोचण्याकरता संतांनाच आपल्याला शरण जावं लागणार आहे महाराज, त्यांच्याशिवाय आपली मागणी आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचणार नाही। मोठ्या इतकं मोठं व्हायचं असेल तर मोठ्याच्या सानिध्यात राहावं लागतं तर मोठं होत येतं। डोंगराची उंची मोजायची असेल तर पायथ्याला उभा राहून नाही मोजता येत, डोंगर इतका उंच व्हावं लागतं। तेव्हा मोठ्या माणसाचं आपल्याला चिंतन करावं वाटतं, त्याच्या सानिध्यात जावं वाटत असेल, त्याच्या इतके जे मोठे आहेत त्या मोठ्यांच्या सानिध्यात आपण राहिलो तर मोठ्यापर्यंत जाता येतं विठ्ठल विठ्ठल। म्हणून आयुष्याविषयीची मागणी आज आपण देवाकडे करू शकत नाही, आपला अधिकार नाही, पण नामदेव महाराजांचे शब्द घेतले तर नक्कीच आपली प्रार्थना आपली मागणी फलद्रूप होऊ शकते, कारण संत देवाकडे कधीच चुकीचं मागत नाही। तुम्ही सगळ्या संतांचे अभंग बघा,
बहुतेक संतांचे अभंग देवाकडे मागणी मागताना त्या अभंगामध्ये नको 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 असे शब्द आलेले, म्हणजे संतांना देवाकडून काही लागत नाही. नको शब्द फार वापरलेत संतांनी. न लगे मुक्ती धन संपदा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप गोपिकार मना, दावी रूप गोपिकार मना. मी भक्त तू देवा, मी भक्त तू देवा ऐसे करी दावी रूप माझे गोपिकार माना, दावी रूप माझे गोपिकार माना. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हे नको. वैकुंठाशी आमा नको धाडू, नको नको म्हणणारेच बहुतेक अभंग बघायला मिळतील. का? कारण संतांना देवाकडून काही अपेक्षा नाहीये. मग जर अपेक्षा नाहीये तर आजच्या अभंगातून नामदेव महाराजांनी मागणी का करावी? मागणीविषयी पण काही अटी आहेत, मागणीविषयी सुद्धा काही नियम आहेत. एक, मागणी मागणारा श्रेष्ठ असावा. दोन, ज्याच्याकडे मागणी मागायची आहे तो श्रेष्ठ असावा. तीन, ज्यांच्या करता मागणी मागायची आहे ते श्रेष्ठ असावे. आणि चार, मागणीचा विषय श्रेष्ठ असावा. हे चारही मुद्दे अभंगात आहेत का? पडताळून बघूया. मागणी मागणारा श्रेष्ठ असावा. अभंगातून मागणी मागणारे कोण आहेत? आपण नाही. आपल्यालाच मागणी मागायची, पण आधार कोणाचा घ्यायचा आहे? नामदेव महाराजांचा. म्हणजे अभंगातून आज मागणी मागणारे कोण आहेत? नामदेव महाराज आहे. श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ? श्रेष्ठ आहे नामदेव महाराज. काय श्रेष्ठत्व आहे? अहो, नुसतं परिसा भागवतनं परिसावरून डोकं लावलं, परिसावरून भांडण उकरून काढलं. माझा परिस मला हवाय म्हणून मला आत्ताच्या आत्ता द्या, जो चंद्रभागेत नामदेव महाराजांनी फेकून दिलेला. हे चल, तुझा परिस तुला पाहिजे तर चल, लगेच देतो आता. आणि चंद्रभागेत जावं आणि भगवती चंद्रभागेमध्ये वाकावं खाली, आणि ओंजाळ भरून चंद्रभागे भगवतीतले खडे बाहेर काढावे. ज्या ज्या खड्यांना नामदेव महाराजांच्या हाताचा स्पर्श झाला ते खडे परीत झाले. एवढी श्रेष्ठत्व नामदेव महाराजांकडे. म्हणजे मागणी मागणारे श्रेष्ठ. दोन, ज्यांच्याकडे मागणी मागायची ते श्रेष्ठ आहे. नामदेव महाराज कुणाकडे मागणी मागतायत? देवाकडे. कोणत्या देवाकडे? मी का प्रश्न विचारला हा? कोणत्या देवाकडे? अभंगात शब्द आलेला आहे, देवाचं नाव आलेलं आहे म्हणून विचारलंय. शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात शेवटचा शब्द आलेला देवाचं नाव आहे. ज्यामुखी निधान पांडुरंगा शब्द आलेला आहे. म्हणजे आजच्या अभंगातली मागणी कोणाकडे केलेली आहे? पांडुरंगाकडे केलेली आहे. तो सर्वश्रेष्ठ या विश्वाचा नियंता आहे, ज्याच्या सत्तेनं सगळं चालतंय. यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्यच भूतानि धारयाम्य मोजसा. त्याच्या सत्तेनं चंद्र सूर्य प्रकाशमान होतोय. ही त्याची सगळी जगावर असणारी सत्ता आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे मागणी मागणारा श्रेष्ठ असावा नामदेव महाराज. ज्यांच्याकडे मागणी मागायची ते श्रेष्ठ असावा म्हणजे पांडुरंग आहे. आणि ज्यांच्या करता मागणी मागायची ते श्रेष्ठ असावे. अभंगात मागणी कुणा करताय? आपण मागतोय, श्लोक करता, पण
पण नामदेव महाराजांचा आधार घेऊन मागणी नामदेव महाराजांनी कुणाकरता मागितली? हरिदासांकरता मागितलेली आहे, वारकऱ्यांकरता मागितली आहे. ज्यांच्या करता मागणी मागितली ते हरिदास कसे आहेत? श्रेष्ठ आहेत. आणि चौथा विषय, मागणीचा विषय श्रेष्ठ असावा. तर मागणीतला विषय कल्याणाची मागणी केलेली आहे. सगळ्यांचं कल्याण हो, ही मागणी सुद्धा अभंगातली श्रेष्ठ आहे. विठ्ठल या मागणीवरून असं लक्षात येतंय सगळ्यांचं कल्याण हो, या मागणीवरून लक्षात येतंय की नामदेव महाराजांनी सरळ सरळ या अभंगातून पसायदान मागितलेलं आहे. माऊली दानोबरांचं पसायदान सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामध्ये काही ओवे आलेले आहेत. जे खळांची म्हणजे चांगल्यांकरता तर मागितलं, पण खळ, दुष्ट, पापी त्यांचा सुद्धा कल्याण हो, संतांचं अंतकरणच असं असतं. तसं इथं खटनाट यावे, शुद्ध होऊन जावे, कुणी यावं पण त्याचं कल्याण व्हावं, या मागणीवरनं लक्षात येतंय की नामदेव महाराज सरळ सरळ आज अभंगातून भगवंताकडे पसायदान मागतायत, प्रार्थना करतायत, मागणी मागतायत. विठ्ठल खरं तर आपण मगाच विषय घेतला, नको शब्द फार आलेले आहेत. मागणं संतांना आवडत नाही. विचारला संतांना प्रश्न की तुम्हाला मागणं का आवडत नाही? ते म्हणले परंपरा. वडिलांची रीत जानता से, वडिलांची रीत आम्हाला देवाकडे मागणं उचितही वाटत नाही. मग तरी का मागता? वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वाडवडिलांनी मागितलं नाही एक कारण, आम्हाला आवडत नाही दोन कारण, आणि आम्हाला मागणं उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही म्हणून मागणं आवडत नाही. आमच्या वडिलांनी कधी देवाकडे मागितलं नाही. वडिलांनी म्हणजे कोणी? आता वडील म्हणजे काय? वडील म्हणजे वडीलच. वडील म्हणजे आपल्या गावठी शब्दात बाप. तर इथं आपल्याला दोन्ही प्रकारच्या वाडवडिलांचा विचार करायचा आहे. म्हणजेच एक वंश परंपरा आणि एक गुरु परंपरा. दोन्ही परंपरेचा विचार जर करायचा ठरला तर नामदेव महाराज सांगतात आमच्या वाडवडिलांपासून म्हणजे आमच्या आजा पंजांपासून कुणी मागितलं नाही आणि आमच्या गुरु परंपरेतही कुणी मागितलं नाही असं नामदेव महाराज म्हणतात. मग नामदेव महाराजांच्या पाठीमागचा इतिहास आपल्याला बघावा लागेल. हे नामदेव महाराज म्हणजे कोण? नामदेव महाराजांचा इतिहास सांगत असताना नामदेव महाराजांच्या जीवन चरित्रातला काही नियम अपूर्ण राहिला म्हणून नामदेव महाराजांचा नियम पूर्ण करण्याकरता पुढे झालेला अवतार कुणाचा? जगद्गुरु तू का अवतार नामयाचा. संप्रदाय सकळाचा येतो निया. संप्रदाय सकळाचा येतो निया. संप्रदाय सकळाचा येतो निया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तुकाराम महाराज कुणाचा अवतार आहे? नामदेव महाराजांचा.
नामदेव महाराजांविषयी चिंतन करताना थोडा एक कथाभाग असा सापडला. भगवान वैकुंठात असताना चर्चा सुरू झाली. शुकदेवजी महाराज आणि उद्धवजी महाराज भगवंताच्या जवळ आहे, अतिप्रिय, प्राणापेक्षा प्रिय. आणि भगवंतानं सांगितलं मला कलियुगातही अवतार घ्यायचा आहे, पण भक्त नसेल तर माझ्या अवताराला शोभा नाही. मला कोण ओळखतं? खर तर देवाची ओळख कुणामुळे? संतांमुळे. संतांनी बोर्ड लावले त्याच्याविषयी, संतांनी त्याला जगा प्रसिद्ध केलेलं आहे. कोण विचारतंय देवाला? संतांमुळे ओळख आहे त्याची. मग माझा प्रचार प्रसार करण्याकरता संत म्हणून तुम्हाला जावं लागणार आहे. तो कोण येतं या वेळेला? बाकीचे म्हणे देवा आता आम्ही लई दमलो, आराम करावं वाटतं, तुम्हीच ठरवा कोणाला न्यायचं. मग भगवंतांना निवड केली दोन संतांची, एक शुकदेवजी आणि उद्धवजी. तुम्ही दोघांनी कलियुगात चला. पण देवा आम्ही येतो. नामदेव महाराजांच्या अवताराविषयी थोडेसे मतभेद आहेत. गोनाईंच्या पोटी नामदेव महाराजांचा जन्म झाला, पण खर तर चरित्रात असं आहे नामदेव महाराजांचा जन्म अयोनी आहे, अयोनी आहे भगवंतासारखा. तर त्याचं चरित्र सापडलं. आम्ही येतो देवा तुमचा अवतार, म्हणजे तुमच्या पुढे अवताराला येतो, पण प्रत्येक अवतारामध्ये गर्भवासाचं दुःख भोगून क्षीण आलेलं आहे. आता गर्भात न राहता आम्हाला तुझ्याबरोबर अवताराला यायचं अशी काहीतरी व्यवस्था करत असेल तर आम्ही येतो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मग दोन शिंपल्यांमध्ये हे दोन संत टाकले देवाने, आणि ते दोन्ही शिंपले पृथ्वी तलावर सोडून दिले. एक शिंपला गेले भागीरथीच्या, म्हणजे भगवती भागीरथी मध्ये गेलेले, आणि एक शिंपला आलाय भगवती चंद्रभागेमध्ये. तर भागीरथीच्या शिंपल्यामध्ये जो संत टाकला, म्हणजे जे उद्धवजी टाकले, ते कबीर महाराज म्हणून अवताराला. आणि भगवती चंद्रभागेच्या पात्रामध्ये जे शिंपला टाकलं, त्याच्यातून जे अवताराला आले ते नामदेव महाराज आले. विठ्ठल नामदेव महाराजांनी केलेली प्रतिज्ञा शतकोटी अभंग करेल ते अपूर्ण राहिली ती प्रतिज्ञा, म्हणून तुकोबारायांचा अवतार झाला. अर्थात तुकाराम महाराजांचा अगोदरचा अवतार कोणता? नामदेव महाराज. तुकाराम महाराज अगोदरचे कोण आहे? नामदेव महाराज. बर, मग नामदेव महाराजांचा अगोदरचा अवतार कोणता? उद्धव. मग हे उद्धव पूर्वीचे कोण आहेत? अंगद. आणि हे अंगद पूर्वीचे कोण आहेत? प्रल्हाद. म्हणजे सत्ययुगातले प्रल्हाद तेच पुढे त्रेतायुगामध्ये अंगद झाले, त्रेतायुगातले अंगद तेच द्वापार युगात उद्धवजी झाले, आणि द्वापार युगातले उद्धवजी कलियुगामध्ये नामदेव महाराज झाले. आणि नामदेव महाराजांची प्रतिज्ञा अपूर्ण झाली म्हणून नामदेव महाराजच पुढे तुकाराम महाराज म्हणून अवताराला आले. विठ्ठल हे जे आमचे वाडवडील आहे, वाडवडील म्हणजे कोण? नामदेव महाराज म्हणतात म्हणजे माझ्या अगोदर जो मी अवतार घेतला उद्धवजी, त्या अवतारात पण देवाकडे काही मागितलं नाही. उद्धवजी म्हणे अगोदरच्या अवतारामध्ये जे अंगदजी होते त्यांनी पण देवाकडे काही मागितलं नाही. अंगदजी म्हणे अगोदरच्या अवतारात सुद्धा मी प्रल्हाद म्हणून होतो, देवाकडे कधीच मागितलं नाही. मी थोडं धाडस करून बोलते तुमच्याशी. नामदेव महाराजांचं जे माऊली ज्ञानोबारायांचं जे पसायदान आहे ना, त्या पसायदानाचा आधार नामदेव महाराजांनी घेतलेला आहे. जे अगोदर माऊलींनी पसायदान केलं, माऊलींचाच आदर्श घेऊन पसायदान नामदेव महाराजांनी केलं. पण माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा पसायदान मागताना आदर्श प्रल्हादजी महाराज घेतलेले. का? प्रल्हादजी महाराजांनी सुद्धा भगवंताकडे काहीच मागितलं नाही. महाराज काहीच मागितलं नाही. खर तर 30 तारखेला ते चिंतन करायलाच पाहिजे, कारण 30 तारखेला काय नरसिंह जयंती. उपवास कराल ना? आणि कधी सोडाल? एकादशी सारखा उपवास असतो नरसिंह जयंतीचा. वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी आणि महाशिवरात्र हे 5 पर्व काळ आपल्या वारकरी संप्रदायात एकादशाने इतके मानलेले आहेत. म्हणून आता
कालची एकादशी झाली आणि परत 30 तारखेला एकादशी सारखाच उपवास येतो. नरसिंह अवतार ज्यांच्या करता झाला ते प्रल्हादजी महाराज आहे. कथावाक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हादजी आलेले आहेत, कुणाच्या पोटी जन्माला आले, का भगवंतांना नरसिंह अवतार घेतला, सगळं तुम्हाला माहिती. मी डायरेक्ट अवताराकडे नेते तुम्हाला. नरसिंह अवतार भगवान आलेले आणि हिरण्यकश्यप धरलेला आहे आणि त्याच्या आपल्या पोटामध्ये वाघ नख घातलेले आणि नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यप फाडलेला, गतप्राण झालेला आहे. गुर 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 करतोय. नरसिंह अवतार हा आवेश अवतार आहे, आवेश. कुणीच त्याला थांबू शकत नव्हतं. गुर गुर करतोय, त्याचा राग शांत होत नाहीये आणि त्याच्या पोटातून सगळ्या आतड्या बाहेर काढतोय. मेला हिरण्यकश्यप तरी सुद्धा नरसिंह भगवान आतड्या बाहेर काढतायत. का काढत असतात? मेल्यावर सुद्धा त्याच्या पोटातल्या आतड्या भगवान नरसिंह बाहेर का काढत असतील? ते बघत होते. ह्याच कपट्याच्या पोटात माझा भक्त होता का? याच कपट्याच्या पोटात माझा भक्त होता का? अजून असं एखादं रत्न आहे का याच्या पोटात? म्हणून ते आतलं सगळं पुन्हा पुन्हा बाहेर काढत होता. त्याचा राग शांत होत नव्हता. सगळे देवादिक उभे आणि सगळ्यांनी ठरवलं भगवंताला शांत केलं पाहिजे. म्हणून त्याचा प्रियतम, भगवंताचा असणारा प्रियतम कोण आहे? तोच म्हणतोय श्लोकामध्ये, न मे तथा प्रियतम न आत्मयोनिर्न शंकरः न च संकर्षण न श्रीर न च आत्मा यथा भवान. प्रियतम असणारा ब्रह्मदेव गेला देवाला आवरायला, गुर्र करून धावला त्याच्यावर. ब्रह्मदेव मागे पळाला. ज्याला आत्मा म्हणतोय भगवान शंकर माझा आत्मा आहे, ते पण सावरायला गेले. देवा शांत व्हा. हिरण्यकश्यप मेला, गुर्र करून त्याच्यावर पण धावलेला आहे, ते पण मागे पळाले. एक 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 आता कोणाची हिंमत होईना. मग सगळेच म्हणे आता कुणीच पुढे जाऊ नका, ते कोणाचंच ऐकणार नाही. बहुतेक वेळेला जे माणसं रागात आल्यावर कुणाचंच ऐकत नाही, ते कुणाचं ऐकत असते? तुमच्या अनुभवावरून सांगा. बाई प्रामाणिक माणसं आहेत बाई, खरंच नगरचे देव आहेत, काय प्रामाणिक देव बाप्पा, देव बाप्पा आहेत. या देव. आता मार्गदर्शकच अशा असतील. असू दे, ऐकायला बी पाहिजे. का नाही ऐकावं? तर मग म्हणे आई साहेबांना पाठवा. ती गेली बरं आवेशात देवाला शांत करायला. तिला वाटलं सगळ्यांचे प्रयत्न संपले, मी प्रयत्न करून बघते. तिच्यावर तर डबल धावला. काय जास्त लोक पाहिले का तुम्हाला फुरणच येत. डबल धावला तिच्यावर. ती मागत म्हणली मरुदे बाई, नाही जाणार आता परत पुढे. मग सगळ्यांनी विचार केला, कुणीच थांबू शकत नाही देवाला. ज्याच्या करता भगवंतानं अवतार घेतलाय त्यांना पाठवा. प्रल्हादजींना पुढे पाठवलं. असा रागात आहे भगवान. 5 वर्षाचे छोटे प्रल्हादजी गेलेत आणि भगवंताच्या चरणाला हात लावला. मऊ स्पर्श झाल्याबरोबर भगवंताने पाहिलं, उचलून घेतला कडेवरी भक्ता सुखे निभाला. घेतला कडेवरी भक्ता सुखे निभाला. नाम प्रल्हाद उच्चारे दया सोडे विनार हरे. उचलून घेतला कडेवरी भक्ता सुखे निभाला. नाम प्रल्हाद उच्चारे सोडे विनार हरे. उचलून घेतला कडेवरी भक्ता सुखे निभाला. निभाला निभाला. नाम प्रल्हाद नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडविन हरी. तया सोडविन नरहरी. उचलून घेतला उचलून घेतला कडेवरी भक्ता सुखे निमाला. भक्ता सुखे निमाला. प्रल्हादजीला उचलून घेतलं आणि हे प्रमाण देणारे पण कोण आहेत? कडेवर उचलून घेतलं प्रल्हादजी. आणि बर का, आपल्या जिभेने प्रल्हादजींच्या गालाला चाटू लागला. आई लेकरावर माया करते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, तोंडावून हात फिरवते. सद्गुरु साधकावर प्रेम करतात, लावणीया हात कुरवळीला माया.
प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी वेगळी. गाय वासरावाला प्रेम करते तेव्हा सर्व अंग त्याचं चाटते. भगवान पशु अवतारात आहे ना, त्यामुळे त्याची प्रेम करण्याची ही पद्धत आहे. प्रल्हादजींच्या गालाला चाटू लागला. ते मऊ मऊ प्रल्हादजींचे गाल आणि प्रल्हादजींचा असा चेहरा भगवंतानं हातात घेतला आणि सांगितलं, प्रल्हाद क्षमा कर, मला क्षमा कर. का प्रभू, तुम्ही का क्षमा मागताय? तू माझं नाव घेत होता ना, म्हणून ह्या कपट्यानं एवढा त्रास दिला तुला. या दुष्टानं तुला माझ्या नामामुळे त्रास दिला ना. तू माझं नाम नसता घेतलं तर कशाला तुला एवढा त्रास झाला असता? नाही देवा, त्रास नाही झाला. तुमच्याच नामानं मला ताकद मिळाली, शक्ती मिळाली, मी वाचलो. त्रास नाही झाला देवा, मला दुःख नाही झालं देवा. प्रल्हाद, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. काय पाहिजे ते माग. प्रभू, काय मागण्याची गरज आहे मला? न मागताच दिलंय तू. काय दिलं मी? देवा, इथून पुढे जेव्हा जेव्हा नरसिंह अवतार होईल ना, तेव्हा तेव्हा न ठरवता सुद्धा तुझ्या अवताराबरोबर या प्रल्हादाचं नाव जोडलं जाईल. याच्यापेक्षा मला दुसरं काय पाहिजे? जेव्हा जेव्हा नरसिंह अवतार साजरा केला जाईल, त्या नरसिंह अवताराला कारणीभूत कोण आहे, तेव्हा तेव्हा न कळत माझं नाव लोकांच्या मुखात येणार आहे. याच्यापेक्षा मला दुसरं काहीच पाहिजे नाही. तरी माग, माझी इच्छा आहे, माग. मग आता तुमची इच्छाच असेल तर मला एकच द्या. काय? पुन्हा कोणत्याच जन्मात तुझ्याकडे कधीच काहीच मागण्याची इच्छा माझ्या अंतःकरणात निर्माण झाली नाही पाहिजे. हेच मला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, वडिलांची रीत जाणत सो. आमचे वडील प्रल्हादजी महाराज, त्यांनी देवाकडे कधी काही मागितलं नाही. त्यांचा पुढचा अवतार अंगदजी महाराज, त्यांनी भगवंताकडे कधी काही मागितलं नाही. त्यांचा पुढचा अवतार उद्धवजी महाराज, त्यांनी देवाकडे काही मागितलं नाही. मग मी तरी का मागू? म्हणून मला मागायचं नाही. पण तरी सुद्धा बघा ना, खरं तर असं आहे, संत देवाकडे मागत नाही. मग न मागण्याची कारण काय? पहिलं कारण मागची परंपरा आहे म्हणून मागायचं नाही. बरं, दुसरं कारण असं पण डोळ्यासमोर येऊ शकतो, तुमच्याकडे भरपूर आहे म्हणून मागायचं नाही का तुम्हाला? तुमच्याकडे भरपूर आहे म्हणून मागायचं नाही का तुम्हाला? आता या अंदाजाने जर आपण विचार करायला गेलो तर यांच्याकडे काहीच नव्हतं ना. आम्ही सदैव सुडके झोळीत चोर धाके, तरी मागितलं नाही. आणि आपल्याकडं सगळं आहे हो, तरी वारीला जायच्या आधी लिस्ट तयार राहते. त्यांच्याकडे काहीच नव्हतं. उलट तो चोर ना चोरी करायला आला तुकाराम महाराजांच्या घरी, असं वरतून कौलातून. एकच अंगावर पांघरून होतं. ते पोरण जिजामाऊली तुकाराम महाराज एकानं वडलं का दुसरा उघडा पडायचा, इकडून वडलं का पोरं उघडे पडायचे. त्या चोराला दया आली, आपल्या अंगावरची घोंगडी तो तिथंच ठेवून गेला. पांघरानं असं सांगितलं देवाला, परत तुकाराम महाराजांच्या घरी येण्याची कधी इच्छा होऊ देऊ नको. काही मिळत तर नाही, पण आपल्याला जवळच द्यावं लागतं. मग जर काहीच नाही तुमच्याकडे तरी तुम्ही देवाकडे मागत नाही. नामदेव महाराजांच्या चरित्राचा विचार करा. 14 माणसं आहे कुटुंबात, 14 माणसं. नामदेव महाराज काम नव्हते करत. उठलं सुटलं की मंदिरात जायचं, विना घ्यायचा, चिपळ्या घ्यायचा आणि तिकडच काकडा परत करत जायचं. आणि जेवणाचा टाइम झाला का घरी जायचं नाव जेवायला. मग ही भाकर कुठून येते, भाजी कुठून येते, घरात हे कुठून येते, याचा काहीच विचार नाही. मग तरी काहीच मागायचं नाही. असं का? मग एक दिवस भगवंताला दया आली. उठलं सुटलं की मंदिरात येतात, माझं भजन करता. 14 माणसांचं कुटुंब आहे नामदेव महाराज. चालायचं कसं? काहीतरी मागा. तू आहे ना देवा, काय मागण्याची गरज आहे? तरी पण माझी इच्छा आहे, तुम्ही मागा. संतांचं अंतःकरण असं असतं. पसायदान शब्दाचा अर्थ काय माहिती का? आपल्या स्वतः करता न मागता दुसऱ्या करता मागणं, याच नाव आहे पसायदान. मग तुला देण्याची इच्छा आहे ना, मला तर लागत नाही, पण तुझी इच्छा आहे ना मला काहीतरी द्यावा म्हणून. मग द्यायचंच असेल तर मला हेच दे. अभंगाचं पहिलं चरण. अकल्प आयुष्य व्हावे तयाला, अकल्प आयुष्य व्हावे तयाला, अकल्प आयुष्य व्हावे तयाला, अकल्प आयुष्य व्हावे तयाला, अकल्प आयुष्य व्हावे तयाला.
करणारा तू आहे, मी का करू? त्या परिवाराविषयी संसाराविषयी आम्ही काहीच मागणार नाही का? संसाराच्या नावे घालून अशीन जाळून संसार बैसलो अंगणी, संसाराचा भार तुझ्यावर घातलाय, तू का म्हणे घालू तयावरी भार? मग आम्ही का काळजी करावी? तू आहे ना बघायला, म्हणून संसाराविषयी नाही मागायचं. मग देण्याचीच तुला इच्छा आहे तर मला हेच दे. काय? अकल्प आयुष्य भावे तया कुळा, त्या कुळाला आयुष्य दे. माझी या सकळा हरीच्या दासा, म्हणजे मागणी हरिदासांकरता केली, वारकऱ्यांकरता केली. हरिदास, हरिदास म्हणजे का? हरिदास, हरिदास शब्दाची काय व्याख्या? हरी यांचा दास ते हरिदास. हरिदास शब्दाचा राम मामा, जे हरीचे दास ते हरिदास, जे हरीचे दास ते हरिदास, असाही अर्थ होतो. आणि असाही होतो हरिजनचा दास ते हरिदास. बघा ना, नाथ महाराजांच्या घरी गंध उघडून द्यायला एक गडी होता. काय नाव त्याचं? श्रीखंडाचा दाना बुगालोने करे, श्रीखंडाचा दाना बुगालोने करे, श्रीखंडाचा दाना बुगालोने करे, श्रीखंडाचा दाना बुगालोने करे. वस्त्रगंगा फिरे दुताचे, 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 श्रीखंडाचा दाना बुगालोने करे, श्रीखंडाचा दाना बुगालोने करे. वस्त्रगंगा फिरे दुताचे, 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 श्रीखंडाचा दाना बुगालोने करे, श्रीखंडाचा दाना बुगालोने करे, करे, करे. श्रीखंडा चंदन उघडून देत होता तो. श्रीखंड्या चंदन उघडून द्यायचा. श्रीखंडा म्हणजे कोण? कोण होता? भगवानच होता ना, पांडुरंगच होता ना. कोणाचं रूप घेऊन आला होता? श्रीखंड्याचा, गड्याचं. ऐका बर का, गडी चंदन उघडून देतो श्रीखंड्या, म्हणजेच भगवान. आणि ते चंदन उघडून कोणाच्या हातात द्यायचा? तो नाथबाबांच्या. आणि ते चंदन नाथबाबा कुणाला लावत होते? घ्या. म्हणजे पांडुरंगाने चंदन उघडून द्यायचं आणि पुन्हा ते चंदन कुणाला लावायचं? याला म्हणतात हरिदास. हरी ज्याचं काम करतो, हरी ज्याचा दास होतो, त्याला हरिदास म्हणतात. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठला, असं चालायचं. काकांच्या हात गेले, गोरोबा काकाचे. का बर गेले, काय गेले तुम्हाला माहिती. मग व्यवसाय बंद पडला. घरातल्या वस्तू विकून प्रपंच चालवण्याची वेळ आहे. काकांना नाही चिंता, काकांना नाही चिंता. त्यांच्या संसाराची चिंता कुणाला? याला. काकांचं कसं होईल? काही भाग्यवान आहेत ना संत, आमची चिंता त्यांना कधी करावी. काकांची चिंता करू. कसा प्रपंच चालायचा काकांचा? काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आपल्यालाच व्यवस्था करावं लागेल. नाव घेतात ना ते आपलं, मग कोणाला पाठवायचं? कशाला कोणाला पाठवायचं? आपलं नाव घेतं, मग आपण जायला पाहिजे. प्रसंगही तुम्हाला माहिती. स्वतः कुंभार बनले, मग ते तिथं माती पाहिजे मडके बनवायला, तर ते माती आणायला कोण पाहिजे? गाढव पाहिजे. कोणाला बनवायचं? गरुड महाराज म्हणे मी कशाला आहे, मी येतो ना बरोबर. गरुड महाराज गाढव झाले. भगवान म्हणले गाढव वळायला कोणीतरी पाहिजे, कारण गाढव वळाल्याशिवाय जमत नाही, त्याला कुंभारीनच लागते. आई साहेब म्हणे मी आई, मी येते. आले 3 जण आणि डायरेक्ट तेरला गेले. काका तुम्हाला काही कामगाराची, माणसाची गरज आहे म्हणे.
काका खुश झाले, समोर आले आणि लगेच त्याच्याकडे पाहिला. आता हात तर नव्हते, पण आपले असे छोटे हात जोडले. बरं झालं रे भाऊ, देवासारखा आला. कोणाला म्हणताय? भगवान मनात म्हणले, देवासारखा हा सारखा शब्द कशाला मध्ये घातला? काढून टाका ना, मी देवाच आहे. हो, मला गरज आहे, या आणि काम करू लागले. म्हणजे सगळा कारभार सोडून मडके बनवायला कुठं आला? याला हरिदास म्हणतात. खूप मोठा प्रसंग आहे, पण मला आयुष्य सांगून पुढे गंगेकडे वळायचंय. हे एवढे 1-2 वाक्य स्किप करायचे. हे व्हायरल झाले तर मग त्यातून माझा अहंकार दिसतो, म्हणून तो दिसला नाही पाहिजे. तर हरिदासा, हरी ज्याच्या घरी काम करतो तो हरिदास. अशा माझ्या हरिदासाला, नुसत्या हरिदासाला नाही, हरिदासाच्या पूर्ण कुळाला नामदेव महाराज देवाला सांगतात, किती आयुष्य दे? किती? अभंगात शब्द आहे, अकल्प म्हणजे किती? अकल्प म्हणजे किती? थोडा हिशोब करू आता. 17,28,000 वर्ष संख्या सत्ययुग. सत्ययुगाचं आयुष्य किती? करता का हिशोब? 17,28,000 सत्ययुग, 12,96,000 त्रेतायुग, 8,64,000 द्वापार युग आणि 4,32,000 कलियुग. अधिक अधिक करा. हो, 12वीचे डबल पेपर दिले. तीनदा दिले, 3 वेळा. नका बिचारायला ताण देऊ. 17,28,000 अधिक 12,96,000 अधिक 8,64,000 अधिक 4,32,000 बरोबर पूर्ण 43,20,000 बरोबर 1 महायुग. आपल्याला कल्पाकडे जायचंय, कल्पाचा हिशोब करतोय आपण. थोडी मदत करा मला तुम्ही. 43,20,000 म्हणजे 1 युग. असे 71 युग गेल्यानंतर होतो 1 मन्वंतर. 43,20,000 गुणिले 71. नुसतं पाहू नका ना, मला मोबाईल मध्ये मदत करा ना. किती संख्या आहे ती? 43,20,000 गुणिले 71. मला असं वाटतं 30 कोटी. 30 कोटी. 71 महायुगा गेल्यानंतर 1 मन्वंतर होतो. 30,37,20,000 म्हणजे 1 मन्वंतर, बर का? असे 14 मन्वंतर गेले. गुणिले 14 असे म्हणजे 1 मन्वंतर. 30,37,20,000 म्हणजे 1 मन्वंतर. असे 14 मन्वंतर गेले की 1 कल्प होतो. गुणिले 14 4.20 अब्ज. बरोबर ना? 4.20 अब्ज 9 कोटी 40,80,000. 40,80,000 म्हणजे 1 कल्प. 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. 1 दिवस म्हणजे 12 तासाचा 1 दिवस. आणि दिवस किती तासाचा असतो? परत डबल करायची ही संख्या. 4.20 अब्ज 9 कोटी 40,80,000 ही जी संख्या आहे ना, ही डबल करायची म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस पूर्ण होतो आणि तेव्हा 1 कल्प पूर्ण होतो. असं किती आयुष्य पाहिजे? कल्प. कुणाला? हरिदासाला नाही, हरिदासाच्या कुळाला. एवढी मोठी मागणी नामदेव महाराज आपल्यासाठी केवळ भगवंताकडे करतात. विठ्ठल विठ्ठल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. आज नामदेव महाराजांच्या शब्दांचा आधार घेऊन आपणही भगवंताला विनंती करूया, हे पांडुरंगा, इथं सुद्धा या कुटुंबामध्ये वाडवडिलांची परंपरा आहे. आदरणीय श्री वैकुंठवासी हरिभक्तपरायण रानूजी बाबांनी वारी केली. त्यांच्या अगोदरही केली असेल, मला कल्पना नाही.
आजोबांनी वारी केली, बाबांची परंपरा गुरुवर्य भाऊंनी सांभाळली, भाऊंची परंपरा आबा महाराज सांभाळत आहेत, आबा महाराजांची परंपरा पुढे प्रल्हाद महाराज सांभाळणार. अर्थात साहजिकच मग हे संस्कार पुढे श्लोक कडे येणारे येतीलच, त्याची चिन्हही तशी दिसत आहेत. आणि ही परंपरा जर वारीची पुढे चालत आली तर श्लोकनं सुद्धा नामदेव महाराजांच्या शब्दाचा आधार घेऊन भगवंताकडे मागणी करावी. माझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत जे केलेलं आहे भगवंता तेच करण्याची सद्बुद्धी आज मला माझ्या दुसऱ्या दिवसाच्या जन्मदिवसाच्या 2 वर्षाच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं भगवंता मी तुझ्याकडे मागणी करतो. विठ्ठल विठ्ठल ही वाडवडिलांची परंपरा जपण्याकरता भगवंता श्लोकला अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. भगवंताची सेवा करता करता हरीची सेवा करता करता कुठेही अंतकरणाला विकार नाही स्पर्श केला पाहिजे. त्या विकारानं कोणता विकार? अभंगाचं दुसरं कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आयुष्य तर देश दे तुझी सेवा करता करता, पण ती सेवा करताना अंतकरणामध्ये विकार निर्माण नको करू. कोणता विकार? इथं विकाराचं नाव सांगितलंय कल्पना. खर तर कल्पना, तृष्णा हे जे सगळे विकार आहे, या विकाराला जन्म देणारी जर कोण असेल तर आशा. आशा आशा म्हणजे अपेक्षा. आशेपासून सगळे विकार जन्माला येतात. आणि आशा मोठ्या मोठ्यांना चुकली नाही, आपल्याला चुकेल का? भगवंताला निर्माण झाली वामन अवतारात. पुढे गंगा पूजनाच्या चिंतनाकडे जाताना तो विषय येईल आपल्याकडे. आणि आशेच्या माध्यमातून अनेक विकार अंतकरणात निर्माण होतात. आशा चांगली नसते. एक साधू असतात, एका गावात गेलेत, निरपेक्ष बसलेले चिंतन करतायत. अनेक लोक जात आहेत, दर्शन घेत आहेत, जवळ पैसे टाकतायत, पण साधू पैशाला अर्थाला हात लावत नाही, स्पर्श करत नाही. बातमी राजाच्या कानावर गेली, निरपेक्ष महात्मा आलाय, सगळीच सेवा करू लागले, आता कोणीच काही द्यायना. उलट समाजाला लोकांना साधू महात्मा म्हणू लागले, मला काय नाही पाहिजे, तुम्हाला काही लागत असेल तर मी देतो. एक मनुष्याला त्यानं दर्शन घेतलं, काही द्यायचं नाही, तुला काय पाहिजे ते सांग. तो म्हणे, काय द्याल बाबा तुम्ही? माझी गरिबी आहे, माझ्याकडे पैसे नाही, अडके नाही, काय करू मी? तुला पैसे पाहिजे का? हो. आता एक काम कर, घरी जा आणि तुझ्या घरी अंगणामध्ये तू जेवढे खडे गोळा करून आणशील त्याची हिरे होती, तुला मी त्याची हिरे करून देतो. जाऊ घरी, हो जा, किती आणू, किती बी आणू. गेला तो घरी, त्याने एवढे एवढे खडे गोळा केले. तो एवढे खडे तर मग एवढे चिरे होते, एवढं का होणार आहे, जास्त घेऊ. त्यानं जास्त गोळा केले, एक पाटीभर गोळा केले. तो म्हणे एवढ्याने का होणार आहे, 2 पाट्या गोळा केल्या. त्याने एवढ्यात काय होणार आहे, टीपभर केले. एवढ्यात काय होणार आहे, ट्रॉलीभर केले. 2 ट्रॉल्या केल्या. हे वेचेपर्यंत तर साधू महाराज निघू नये. आशा, अपेक्षा, थोडे नेले असते तरी हिरे झाले असते ना. जास्त अपेक्षा, जास्तची अपेक्षा करताना
थोडे सुद्धा हिरे मिळाले नाही. अशा अपेक्षा तिच्यापासून सगळे विकार जन्माला येतात. ते विकार भगवंताची सेवा करता करता त्या वारकऱ्याच्या अंतःकरणात निर्माण नको करू. त्या बदल्यात ही संत मंडळी सुखी असो. अजून एक विकार आहे जो परमार्थाला प्रतिबंध आहे. अभंगाचं तिसरं चरण. अहंकाराचा बारा न लागो राजसा. 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 हे अहंकाराचा बारा न लागो राजसा. 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 माझ्या विष्णुदासा भाविका कल्पनेची बाधा न हो गमने काही. कल्पनेची बाधा न हो गमने काही. हे माझ्या विष्णुदासा भाविका कल्पनेची बाधा न हो गमने काही. अहंकाराचा बारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविका. अहंकाराचा वारा न लागो राजसा. म्हणजे अहंकार नाही, तो तर लांबच आहे, पण त्याचा वारा जरी अंगाला शिवून गेला तरी परमार्थात अडथळा आहे. आणि खरा आपला घात जर कुठं होत असेल तर इथंच होत. अहंकार नरकाला घेऊन जाणार आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान हा माणसाला नरकाकडे घेऊन जातो. मग कोणाला कशाचा तर कोणाला कशाचा. प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या वस्तूचा अहंकार आहे. कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला विद्वत्तेचा अहंकार, कुणाला तत्वज्ञानाचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, कशा कशाचा अहंकार. हा अहंकार आपल्याला नरकाला घेऊन जातो. आणि भगवंताला कशाचा का होईना अहंकार जर झाला, तो तिळा एवढा जरी झाला तरी मेरू पर्वता इतका त्याला डोक्यावर भार वाटतो. तिळभर जरी होयाभिमान मेरू तो समान भारदेवा. मेरू तो समान भारदेवा. हे तिळभर जरी होयाभिमान मेरू समान तिळभरी जरी होय अभिमान, मेरू पर्वता इतका त्याला तो अहंकार वाटतो. आणि भगवान असा आहे, कोणी असो अहंकार झाला की ते संपवण्याचं काम तो बरोबर करतो. त्यानं एकाच प्रसंगात दोघांचा अहंकार जागेवर उतरवला. सत्यभामा आई साहेबांनी गरुड महाराज. सत्यभामे आईला झालेला होता रूपाचा अहंकार, आणि गरुड महाराजांना अहंकार झाला होता आपल्या वेगाचा, आपल्या शक्तीचा. गरुड महाराजांची शक्ती, गरुड महाराजांचा वेग किती आहे? वेग किती आहे सांगता येईल? ऐका मग. आपली पापणी ना, पापणी आहे ना तुम्हाला? आपली पापणी खाली पडून वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेमध्ये गरुड महाराज पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करतात. किती वेळा?
पापणी खाली पडून वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात गरुड महाराज पृथ्वीच्या किती प्रदक्षिणा करतात? महांकार नाही बोलता काय तरी भगवंताला नाही चाललं. मग हनुमंतरायांना आणायला पाठवलं. हनुमंतांची मला फार आठवण आली. गरुड महाराज त्यांना बोलून आणता का? द्वापारयुगात सुद्धा हनुमंतराय होते. ठिकाण सांगितलं आणि गेले गरुड महाराज त्यांच्याकडे. प्रभूंनी तुम्हाला बोलवलेलं आहे. बरं चला तुम्ही पुढे. येतो. गरुड महाराजांनी पाहिले एवढे वृद्ध झालेले म्हातारे आहेत हनुमंतराय, कधी पोचतील हे देवापर्यंत? त्याने असं करा, टाइम लागेल तुम्हाला यायला तर मग तुम्ही बसता का माझ्यावर? मी तुम्हाला माझ्या वेगाने घेऊन जातो. ते म्हण नाही नाही तुम्ही चला मी येतो. कधी पोचायचे? गरुड महाराज पोचण्याच्या आधी हनुमंतराय भगवंताकडे हजर. ते पाहिल्यावर गरुडानं खालीच मान घातले आणि देवाकडे पाहिलं. न काही विचारता न काही सांगता उत्तर मिळालं. आणि त्याच्याच करता योजना होती माझा अहंकार घालवण्याकरता. आता दुसऱ्याचा अहंकार सत्यभामाचा. माझा भक्त येतोय हनुमंत, मग काय पटकन तयार होणे. ती म्हणे मला काय वेळ लागतो तयार व्हायला? तयारच नाही. अशी नाही. ते द्वापार त्रेतायुगातले त्यांना ही मुरली असा वाकडा पाय नाही चालत. ते कोणत्या युगातले भक्त आहे माझे? त्रेतायुगातले. आणि त्या युगामध्ये मी कोणत्या अवतारात होतो? राम अवतारात. त्यांना मुरली नाही पाहिजे, त्यांना धनुष्यबाण पाहिजे. पाय वाकडा तिकडा नाही पाहिजे, पाय मागे पुढे पाहिजे. मी राम अवतारात पाहिजे म्हणून माझ्या सोबत सीता असली पाहिजे. पटकन सीता बनवून या. ती म्हणे बयान मग आता ती साडी त्याला मॅचिंग ब्लाऊज आणि ते सगळे दागिने ते कधी सापडायचे? मला जमल का नाही? पटकन पाय. वेळ नाही. ते कधी येतील त्याचं काही सांगता येत नाही. सत्यभामा आई साहेबाला जमलं नाही. रुक्मिणी आई साहेब म्हणे मी करू का प्रयत्न? अर्ध्या सेकंदात सीता बनून तयार झाली. तिथे सत्यभामेचा गर्वहरण केला, गरुड महाराजांचा गर्वहरण केला. त्याला तीळ मात्र झाला तरी मेरू पर्वता इतका सण होतो. तर बायकोचा सण नाही झाला, स्वतःच्या वाहन भक्त गरुड त्याचा सण नाही झाला, तो तुमचा आमचा सहन करेल का? विठ्ठल अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामदेव महाराज सांगतात देवा आता सगळ्यांच्या कल्याणाकरता शेवटची माझी मागणी अभंगाच्या शेवटी. आमचे झुंबर बाबा शेवटी चाल म्हणतील. फुंदे फुंदे हा फुंदे महाराज, फुंदे महाराज आणि भाऊसाहेब बनकर. फुंदे मानधन भाऊसाहेब बनकर एका वेळ. बरं मला लांडगे महाराज म्हणते ना बा, तुम्ही पण म्हणायचे. आता चौघाणी म्हणायची, चौघाणी ही चाल चौघाणी म्हणायची. या 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 भाऊसाहेब बनकर बी म्हणतील. दमाने जेवढी दमाने म्हणते तेवढी म्हणा. नाम म्हणत या असावे कल्याण, नाम म्हणत या असावे कल्याण. हो नाम म्हणत या असावे कल्याण, नाम म्हणत या असावे कल्याण. नाम म्हणत
संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी
नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग, पांडुरंग निधान ज्याच्या मुखात आहे. निधान म्हणजे ठेवा, निधान म्हणजे भगवंत नामाचा एक ठेवा, आपल्या भाषेत एक घबाड, एक फार मोठा साठा. भगवंत नामाचा साठा ज्याला मिळालेला आहे, भगवंताचं नाम ज्याच्या मुखात आहे, नामदेव महाराज म्हणतात तेव्हा त्याचं कल्याण कर. कल्याण कर अर्थात भगवंताचं नाम ज्यानं घेतलं, भगवंताची कृपा त्याच्यावर होते, त्याच्या उद्धाराची जबाबदारी भगवान घेतो. मग त्याच्या भक्ताच्या माध्यमातून म्हणा, त्याच्या देवतांच्या माध्यमातून म्हणा, त्या भक्ताच्या उद्धाराची काळजी भगवान वाहतो. भगवान शास्त्रात कितीतरी पुरावे आलेले आहेत. अनेकांचा उद्धार भगवंत नामानं झालेला आहे. पूर्वी इक्ष्वाकू कुळामध्ये सगर नावाचा राजा आहे, म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांच्या कुळामध्ये. राजाला 2 पत्नी आहे. एकीचं नाव आहे केशिनी, एकीचं नाव आहे सुमती. राणी सुमतीला 60,000 पुत्र होते. केशिनीला एकच मुलगा होता. त्या मुलाचं नाव आहे असमंजस. नावाप्रमाणेच मुलगा तसाच होता, असमंजस. तो गावातल्या लहान लहान मुलांना शरयू नदीमध्ये बुडवून मारून टाकायचं. लग्न झाल्यावर सुधरल बा. बऱ्याच लोकांना असं वाटतं वाया गेलेला केसेस कधी सुधारतील. काही काही सुधारला तर बरे, पण काही काही ते सुधारला नाही, अजून बिघडलं. त्याच्या पत्नीचं नाव आहे प्रतिभा. फार दुर्मिळ नाव आलंय तिचं, ग्रंथात नाही फार सापडलं प्रतिभा नाव. तरी तो तसाच करू लागला. त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे अंशुमान. त्याला राजा सगरनं त्या असमंजसला राज्यातून हाकलून दिलं. त्यानंतर त्याला वैराग्य निर्माण झालं. त्यानं त्याग केला, रानात जंगलात निघून गेला, भगवत नामचिंतन करू लागला. अंशुमनचा मुलगा दिलीप आणि दिलीपचा मुलगा भगीरथ. दुसऱ्या पत्नीला 60,000 राजपुत्र होते. राजा सगराला विश्वमेध यज्ञ करायचा होता आणि त्यानं अश्वमेध यज्ञ करण्याकरता एक घोडा बोलवलेला आहे. त्याला सोन्याचा पत्रा मडवलेला आहे आणि घोषित केलेलं आहे, जो कोणी हा घोडा धरेल त्यांनी माझ्या 60,000 राजपुत्रांबरोबर युद्ध करायचं. अशा अश्वमेध यज्ञ करताना राजाचे 60,000 राजपुत्र पराक्रमी आहे. कोणीच घोडा धरायला तयार नाही, कोणी युद्ध करायला तयार नाही. न घोडा धरता सगळी पृथ्वी सगर राजाच्या मालकीची झाली. पृथ्वी तर राजांनी जिंकली. आता राजानं स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्र घाबरला. जर हा घोडा आपण धरला तर आपल्याला 60,000 राजपुत्रांबरोबर युद्ध करावं लागेल, आणि जर नाही घोडा धरला तर युद्ध न करता स्वर्गाचा राजा कोण होईल? सगर. असं होऊ नये म्हणून इंद्रानं काय केलं, मुलं घोड्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर घोडा इंद्रानं धरला आणि पाताळात कपिल महामुनींच्या आश्रमात नेऊन बांधला आणि इंद्र निघून गेला. मुलं आले, पुढे गेल्यानंतर पाहिलं तर घोडा अदृश्य. घोडा गेला कुठं? इकडे तिकडे शोधला पण घोडा काही सापडला नाही. मग घोडा पृथ्वीच्या कोणत्या कोपऱ्यात गेला तो शोधण्याकरता ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि विचारलं, घोडा कुठे? ब्रह्मदेव प्रामाणिक माणूस आहे, जेवढं विचारलं तेवढंच सांगतात. घोडा कुठे? कुणी नेला विचारलं नाही, यांनी सांगितलं नाही कोणी नेला. ते म्हणे पाताळात कपिल महामुनींच्या आश्रमात तुमचा घोडा उभा आहे. कुणी नेला सांगितलं नाही, यांनी विचारलं नाही. मग आता पाताळामधून तो घोडा आणायला जायचं कसं? म्हणून 60,000 राजपुत्रांनी जमीन खोदली.
कालांतराने त्याच्यात पाणी आलं. सगर राजाच्या मुलांनी खोदलं म्हणून त्याला सागर ही संज्ञा प्राप्त झाली, अर्थात समुद्र तयार झाला. पाताळातून मुलं खाली गेले. कपिल महामुनी ध्यानस्थ बसलेले होते. मुलांनी कपिल महामुनींची थट्टा केली. बघा बघा, सोंगडोंग करतोय, आमचा घोडा चोरून आणला, वरून डोळे झाकून इथं तपस्याचा सोंग करतोय. कपिल महामुनींनी डोळे उघडले. डोळे उघडता क्षणी तपश्चर्याचं तेज होतं. 60,000 राजपुत्र जळून जागेवर राख झाले. हजारो वर्ष निघून गेले, मुलं परत येईना. सगर राजा चिंतेत पडलेला आहे. मग आपल्या मुलांना परत आणण्याकरता त्यानं शोधाशोध केली, सापडले नाही. ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, ब्रह्मदेवाला विचारलं माझे मुलं कुठे. घडलेला इतिहास सांगितला. कपिल मुनींच्या शापानं तुमचे मुलं राग झालेली त्यांची. सगर राजाने क्षमा मागितली, माझ्या मुलांचा मला उद्धार करायचा आहे. उद्धार करण्याकरता एकच साधन आहे, भगवती गंगा, जी आता कुठे ऊर्ध्वमुखी आहे, जी स्वर्गात विराजमान आहे. तिला खाली आणावं लागलं पृथ्वी तलावर. ती स्वर्गात गेली कशी? भगवंताचा 5वा अवतार वामन अवतार. बटू रूप धारण करून भगवान वामनाच्या दारामध्ये 3 पावलं भूमी दान मागायला गेले. भूमी मागत असताना 2 पावलामध्ये विश्व व्यापलेलं आहे. 3रा पाय ठेवायला जागा नाही. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला तर एका पायानं बळीला पाताळात दाबताना मागच्या पायानं भगवान वामनानं अंगठ्यानं जमीन दाबली. विठ्ठल विठ्ठल. जिथं जमीन दाबली तिथून एक पाण्याची धार चिळकांडी जन्माला आली. ती ऊर्ध्वमुखी स्वर्गात गेली. असा एक कथा भाग आहे. दुसरा कथा भाग आहे, बळीला पाताळात घालताना भगवंताचं चरण जेव्हा वामनाच्या डोक्यावर ठेवू लागलं, ब्रह्मदेवानं पाहिलं स्वर्गात देवाचा पाय आलेला आहे. ब्रह्मदेवानं पाय भगवंताचे पायावर पाणी टाकलेले, ते पाणी आपल्या कमंडलू मध्ये साचलेले, त्यालाच गंगा सुद्धा म्हटलेले. वेगळे वेगळे प्रसंग, वेगळे वेगळे भाग आलेले. तर ती गंगा स्वर्गात आहे, तिला खाली आणावं लागेल तर तुमच्या मुलांचा उद्धार होईल. आता भगवती गंगेला स्वर्गातून पृथ्वी तलावर आणणं म्हणजे ती काही गडी काही म्हणले नाही यायला. सगर राजानं भगवती गंगेला पृथ्वी तलावर आणण्याकरता तपश्चर्या केली. पण राजकारभार रिकामा जाऊ देता कामा नये ना. राजगादी सुनी कशी ठेवता येईल? मुलगा असमंजस, तो असमंजसच आहे, तो निघून गेलाय रानामध्ये. पण नातू म्हणजे असमंजसचा मुलगा अंशुमान राजगादीवर बसवला. सगर तपश्चर्या करण्याकरता गेले. सगराचं आयुष्य संपलं, पण भगवती गंगा प्रसन्न नाही झाली. मग पुढे अंशुमान तपश्चर्याला गेला. अंशुमानचा मुलगा दिलीप, दिलीपला गादीवर बसवलं. अंशुमान तपश्चर्या करायला गेला भगवती गंगेला खाली आणण्याकरता. अंशुमानचं आयुष्य संपलं तरी भगवती गंगा खाली आली नाही. आता दिलीप तपश्चर्याला गेला आणि दिलीपचा मुलगा भगीरथ तो सिंहासनावर बसलेला आहे. दिलीप तपश्चर्याला गेला. कोण कोण गेला? पहिला कोण गेला? राजा सगर गेले, आयुष्य संपलं. 1. 2 नंबर त्यांचा नातू अंशुमान, आयुष्य संपलं, भगवती आली नाही. पुढे 3 अंशुमानचा मुलगा दिलीप, 3री पिढी तपश्चर्याला बसली तरी भगवती गंगा आली नाही. दिलीपचं आयुष्य संपलं. शेवटी भगीरथ तपश्चर्या करण्याकरता गेले आणि भगीरथाची अर्धी तपश्चर्या पूर्ण झाली आणि भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे? भगवती गंगा पाहिजे. कसं शक्य आहे? दुसरं मागते म्हणे तीच पाहिजे. माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता तिला खाली आणायचं. ब्रह्मदेव म्हणले एवढा मोठा निर्णय मी एकटा नाही घेऊ शकत, मला मीटिंग घ्यावी लागेल. स्वर्गात गेले, सगळ्या देवतांची मीटिंग घेतली. भगवती गंगा राजा भगीरथाला त्यांच्या पूर्वजाकरता पृथ्वी तलावर पाहिजे. बाकीचे देव म्हणे जमणार नाही. का बरं? स्वर्गातून तिला खाली पाठवायचं म्हणजे तिचा जो प्रेशर आहे, जो प्रवाह आहे, तो प्रवाह पृथ्वीवर पडल्यानंतर पृथ्वीचे तुकडे होतील. तिला पाठवायचं कसं काय खाली? भगवान शिवशंकर म्हणले जाऊ द्या तिला खाली. तिला पृथ्वीवर पडण्याच्या अगोदर पहिला मी कुठं धारण करतो? माझ्या जटेत धारण करतो. येऊ द्या तिला खाली. भगवती गंगा राजा भगीरथाच्या तपश्चर्या करतात. अर्थात भगवती गंगा पृथ्वी तलावर आली. किती पिढीची तपश्चर्या आहे? 3.5 पिढीच्या तपश्चर्याने भगवती गंगा आली. ती भगवान शिवशंकराच्या जटेत आली आणि आल्याबरोबर अशी जटेमध्ये बांधून घेतली. एकच पट मोकळी केली तर एवढं पाणीच पाणी आहे.
बाकी सगळे अजून तिथंच पॅक आहे. एकच बट मोकळी केली, तिथून तिला हजारो मुखानं ती पाताळात गेली. त्या मुलांचा उद्धार केलेला आहे आणि एक प्रवाह भगीरथ राजाच्या मागे चाललेला आहे. राजा भगीरथ पुढे, भगवती गंगा पाठीमागे. जाता जाता रस्त्यामध्ये जनू नावाचे ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांचं सगळं साहित्य भगवती गंगेनं वाहून नेलं. त्यांना राग आला. जनू ऋषींनी अशीच एक ओंजळ केली. एका ओंजळीमध्ये भगवती गंगा पिऊन टाकली. गंगा गायब. मागवळून पाहिलं तो कोरडं. भगीरथ राजा म्हणे, हो लई 3.5 पिढीची तपश्चर्या आहे. पुन्हा त्या जनू ऋषींना प्रसन्न करण्याकरता भगीरथाला परत तपश्चर्या करावं लागली. जनू ऋषी प्रसन्न झाले. भगवती गंगा परत पाठवा, तपश्चर्याने आणलेली माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता. आता पोटात गेलेली गंगा बाहेर कशी आणायची? तोंडातून बाहेर काढावी तर ती उष्टी होईल, पवित्र नाही राहणार. बर, लघुशंके वाटे काढावी तर ती अपवित्र होईल. मग तिला पोटातली गंगा बाहेर काढायची कशी? म्हणून जनू ऋषींनी आपली जांग, जांग हा संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत मांडी म्हणतात, मांडी फोडली आणि मांडीतून बाहेर काढली. जनू ऋषींनी काढली म्हणून भगवती गंगेला जानवी हे एक नाव प्राप्त झालेलं आहे. पुढे ती वाहत वाहत गेली आणि पुढे ती जात असताना भगवान शिवशंकरांनी काशी नावाचं क्षेत्र स्वतःच्या आनंदाकरता स्वतःच्या हाताने तयार केले. संपूर्ण सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली आहे, पण काशी क्षेत्र भगवान शिवांनी स्वतःच्या राहण्याकरता निर्माण केलेले. त्या काशीमध्ये भगवान शिवशंकर पार्वती मातेसह राहत होते. भगवती गंगा वाहत वाहत आली आणि भगवान शिवांनी सांगितलं पार्वतीला, हो भगवती गंगा येत आहेत, आवरा पटकन, औक्षण करायला जायचंय. ही नट्टापट्टा करत आरशासमोर उभी होती. गंगेचा काशीमध्ये सगळ्यात मोठा घाट कोणता आहे? मणिकर्णिका घाट सगळ्यात मोठा आहे. तिथं अनेक अंत्यविधी रोज होतात. 400 ते 600 प्रेत रोज अंत्यसंस्कार दिले जातात त्यांना. अंतदाह होतो त्याच्यावर. तिथं तसं वरदानच आहे. ते हरिश्चंद्र राजा डोंब्या घरी पाणी मात होता, त्याचा मुलगा मेला, तिथंच आणलेला होता अग्निडाग द्यायला. त्या चांडालनं पैसे मागितले. खूप मोठा कथा प्रसंग आहे तिथला. त्या मनकर्णिका घाटावर भगवती गंगा येत होत्या वाहत वाहत. भगवान शिवांनी सांगितलं चला औक्षण करायला. ही आरशासमोर उभी होती. घाई गर्दीमध्ये ते कानातलं घालत होती. कोण? पार्वती आई साहेब. तिच्या कानातल्याला खाली मणी होता. ते घाई घाईना तो मणी तुटला. घरंगळत पुढे गेला, त्या घाटावर गेला. तिच्या कानातल्यावरून त्या घाटाचं नाव ठेवलेलं आहे मणिकर्णिका. कर्णिका म्हणजे कान आणि मणी म्हणजे कानातल्याचा मणी, म्हणून मणिकर्णिका घाट. त्या घाटातून वाहणारी भगवती गंगा मोक्षदायिनी आहे. ती जगाच्या उद्धाराकरता राजा भगीरथानं इथं आणली. खूप मुलं असण्यापेक्षा एकच मुलगा असावा महाराजांचा प्रमाणे. पुरे एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कोळे पोटी. धन्यवंशी जन्मेला भगीरथ, गंगा अनुनी पूर्वज केले मुक्त. खूप मुलं असण्यापेक्षा असे मुलं असावे जे आपल्या माय बापाचा उद्धार करतील. मी म्हणते आईनं आणि आपल्या बाबांनी फार मोठं काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून त्यांच्या उद्धाराकरता अण्णांसारखे, भाऊसारखे, सगळ्या मुलींसारखे रत्न आईच्या पोटी बाबांच्या पोटी जन्माला आले. हा पुढे वारसा चालवत असताना आपल्या उद्धाराकरता भाऊंच्या पोटी आबा महाराजांसारखे रत्न जन्माला आले का? आपल्या आई वडिलांच्या उद्धाराकरता हा सोहळा त्यांनी आज आयोजित केलेला आहे. जेव्हा काकू आणि भाऊ योगायोगानं अगदी फार मोठ्या नशिबानं काकूंनी कशामध्ये जीव न घालता सहज बोलता बोलता सगळ्या तीर्थयात्रा होऊन गेल्या. 4 धाम झाले, सप्तपुऱ्या झाल्या, 12 ज्योतिर्लिंग झाले, सगळ्या प्रयागांचं दर्शन झालं. राहिलं साहिलं नर्मदा मैयाची परिक्रमा सुद्धा झाली. बोलता बोलता सगळे तीर्थ होऊन गेले. जव हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाये, हातपाय शाबूत आहे तोपर्यंत सगळे तीर्थयात्रा झाल्या. आता काय करायचं? ठाईचं बैसुनी करायचं चित्त. हातपाय चालताय तरी त्या वारी करणारच आहे. पण ह्या वयामध्ये सगळं शरीर शाबूत असताना सगळ्या तीर्थयात्रा पूर्ण झाल्या. आज काकूंच्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं तुका म्हणे काळ. आता बाधू न शके
बळ. आता काळाची सुद्धा भीती नाही का? काशीसारखं तीर्थक्षेत्र झालेलं आहे, भगवती गंगेमध्ये स्नान झालेलं आहे, नर्मदा मैयाचे स्नान झालेले आहेत. आता उद्धाराला कुठल्या प्रकारची काही शंका नाही राहिलेली. आणि काकूंचा खूप आग्रह, भाऊंनी सुद्धा माझ्यासोबत तीर्थयात्रा करावी. पण भाऊंचं एकच वाक्य, सकळ तीर्थाची आहे धुरे, जिये का माता पितरे. आई साहेब होत्या, हेच माझं तीर्थ आहे. आई असेपर्यंत भाऊ कुठं गेले नाही. पण आता कोण जाणे. परिक्रमून आल्यानंतर जेव्हा नाशिकला आले तेव्हा मी सहज म्हटलं, भाऊ तुम्ही कसं काय गेले? त्याने शेवटपर्यंत माझे नाहीच होतं, मला जायचंच नाही. मी कुणाचंच ऐकलं नाही. पण सांगता सांगता भाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. मला नर्मदा मैयानीच आज्ञा दिली. आणि त्यांनी बोलता बोलता वाक्य वापरले, त्यांच्या लक्षात असतील नसतील मला माहित नाही. त्यांना इतका आनंद झाला, त्यांनी स्वतःहून आम्हाला फोन केला, आम्ही नाशिकला येतोय आणि तिथे भेटा. घरी तीर्थयात्रा केल्यावर घरी नेता नाही येत, पण आम्ही बाहेरच कुठेतरी भेटलो, रामजी अण्णांच्या बेकरीवर. तिथे बसलो. म्हणजे अक्षरशः इकडे घरचे माणसं वाट बघत होते. आगमनाचा सगळा सोहळा इकडे तयार झालेला, तयारी झालेली होती. फोन येत होते, लवकर या. आम्ही सुद्धा खुर्चीवरून 4-4 वेळा उठत होतो, भाऊन ते आता जातील. पण भाऊ खुर्चीतून उठत नव्हते. भाऊंना नाशिक मधून निघावं वाटत नव्हतं. का? त्यांना मैयाचं चरित्र सांगावं वाटत होतं. मला काय काय अनुभव आला ते सांगावंसे वाटत होते. आणि भाऊंनी एक वाक्य सांगितलं, तुम्ही सांगत होते तोपर्यंत कळली नाही, स्वतः डोळ्याने पाहिली, अनुभवली, तेव्हा मैयाची ताकद मला कळाली. खरोखर फार मोठी शक्ती तिच्यामध्ये. तिच्या जवळ गेल्यावर मैया कळते. आणि जो तिच्या जवळ गेला ना, ती त्याला कधीच दूर लुटत नाही. भाऊंना आई नाही तर मैयाच भेटली आता आईच्या रूपामध्ये. माझ्यासाठी तर तीच माझं सर्वस्व आहे. अशी ही मैयाची परिक्रमा सहज काकूंच्या माध्यमातून भाऊंची सुद्धा घडली. अशा सगळ्या तीर्थयात्रा काकूंच्या पूर्ण झाल्या. त्या तीर्थयात्रेच्या पूर्णहुतीच्या निमित्तानं, गंगा पूजनाच्या निमित्तानं भाऊ नको म्हणत होते सोहळा, श्लोकचा सोहळा करा. हा सोहळा करण्याची गरज नाही, पण हा 8 तास आबांचा होता. काकूची पूर्ण यात्रा झालेली भाऊ. माझ्या आईचा पण सोहळा व्हावा ही माझी इच्छा आहे. श्लोकच्या वाढदिवसामध्ये काकूचा सुद्धा सोहळा झाला पाहिजे. भाऊ म्हणे आम्ही पायी पायी नाही यात्रा केली. आबा म्हटले तुमची जर नाही झाली पण काकूची झालीये, आणि ती आशेपर्यंत जर तिच्या डोळ्यासमोर तिचा सोहळा, तिचा हा सगळा सोहळा जर नाही झाला तर तिच्या तीर्थयात्रेला शून्य किंमत राहील. भाऊ काकूसाठी करायचंय तर खूप मुलं असण्यापेक्षा असा एकच असावा जो आपल्या आई बापांच्या उद्धाराकरता प्रयत्न करतो. तो आबांनी हा सोहळा ठेवला. आणि या सोहळ्यामध्ये माझ्याही मुलाला त्याचं पुण्य मिळावं म्हणून माझ्या आजी आजोबांचा आशीर्वाद, त्यांच्या सोहळ्याच्या निमित्तानं जे वारकरी येतील त्यांचा आशीर्वाद माझ्या लेकराला मिळावा म्हणून त्या सोहळ्यात सोहळा हा करावा ही प्रल्हाद महाराजांची इच्छा. म्हणून त्यांच्या बाळाचा वाढदिवस त्यांनी या प्रसंगी ठेवला. असे हा सगळा परिवार या संप्रदायाला वाहून घेतलेला आणि सगळ्यांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणारा परिवार असा हा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आणि काकूंच्या गंगा पूजन सोहळ्याच्या निमित्तानं, भाऊंच्या नर्मदा परिक्रमा पूर्णाहुतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आज हा सगळा सोहळा त्यांच्या परिवारानं आयोजित केला. आणि सेवा कालची होती, पण एकादशीला अन्नदान करता येत नाही म्हणून हा सोहळा आज ठेवला. फार तारांबळीमध्ये आमच्या घरची हळद आहे आज भाऊबंदकीची, तिथं राहणे आम्ही गरजेचं होतं. मी टाळलं तर छोटूला म्हटलं कोणालाही सांग, तोही ऐकायला तयार नव्हता. म्हणून ही धावपळातली वेळेवर त्यांनी बदलवलेली ही सेवा कालच्या दिवसाची आजची निमित्तानं तुम्हाला सगळं संत माईबापांचं दर्शन झालं, वारकऱ्यांचं दर्शन झालं, मृदंगवादक असतील, गायक असतील, मला नाव माहित नाही, आपण सगळेजण आलात वेळेवर, सगळ्यांनी सहकार्य केलं. आपले आभार. उपस्थित श्रोतो समाज या ठिकाणी आपले पण आभार. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला साऊंडवाले दादा, त्यांचे पण आभार. आणि सगळ्यांच्या माध्यमातून भगवंताला पांडुरंगाला एकच विनंती करूया, श्लोकला उदंड प्रकारचं आयुष्य मिळो, काकूंचं भाऊचं आयुष्य आरोग्य चांगलं राहो, काकूंच्या पाठोपाठ भाऊंची सुद्धा संपूर्ण तीर्थयात्रा हो, आपल्या सगळ्यांच्याही तीर्थयात्रा हो. संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देऊन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी आलेले आहेत, त्यांचे आभार. विठ्ठल महाराज त्यांचे विद्यार्थी मालदार चौकदार आहेत, मुली आहेत. मला वेळ दिला जातो पण काटा पुढेच जातो, काय करू मी तरी. सगळ्यांचे आभार म्हणून इथे सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली जय विठ्ठल जय विठ्ठल.
2 मिनिटं